हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फे वडगावमधील गायरान गट क्रमांक 113 ब मधील 10 एकर जमिनीपैकी 7.5 एकर जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना न विचारात घेता अंबपच्या श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला दिल्याचा प्रकार उघडकीला आल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती। शिक्षण संस्थेला दिलेला गायरान जमिनीचा भाडेपट्टा आदेश रद्द करण्याची मागणी करत वाठार ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची होळी करण्याचं आंदोलन करत 15 ऑगस्टपासून गावात साखळी उपोषण सुरू केलं होतं। ग्रामस्थांच्या या आंदोलनाकडे खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांकडून त्यांच्यावर आगपाखड होत होती। या पार्श्वभूमीवर आज लोकप्रतिनिधी तसंच वाठार ग्रामस्थ जिल्हाधिकारी आणि बाळासाहेब माने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांच्या समन्वय बैठकीचं आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीसाठी वाठार ग्रामस्थ मोठ्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते। ग्रामस्थांना विश्वासात न घेता गावातील गायरान जमीन परस्पर दिल्यानं ग्रामस्थांनी आक्रमक होत जिल्हाधिकाऱ्यांचाही यावेळी निषेध केला। मोठ्या संख्येनं ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। बैठकीसाठी आलेले ग्रामस्थ महाराणी ताराबाई सभागृहात बसून होते। ग्रामस्थांची आक्रमकता पाहता जिल्हाधिकारी अमोल येडगे या बैठकीसाठी आले नाहीत। संपूर्ण ग्रामस्थांच्या सोबत बैठक घेण्याऐवजी 10 लोकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊ असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। मात्र संपूर्ण ग्रामस्थांच्या समोर येऊनच जिल्हाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरत घोषणाबाजी केल्यामुळे तणाव वाढत गेला। याच दरम्यान खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने महाराणी ताराबाई सभागृहात आले। जिल्हाधिकारी येण्यापूर्वी त्यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला। त्यांनाही ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। वाठार ग्रामस्थांनी संतापून दोन्ही लोकप्रतिनिधींना तीव्र शब्दांमध्ये सुनावलं। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी वाठार गावचे गायरान जमीन परत मिळवून देण्यासाठी आमदार आणि खासदार प्रयत्न करतो म्हणतात, पण ते गावावर उपकार करत नाहीत अशा भाषेत टीका केली। रविकिरण इंगवले यांच्या या टीकेवर खासदार धैर्यशील मानेंनी आक्षेप घेतल्यानं दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली। याचवेळी माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी आमदार अशोकराव माने यांनी मराठा समाजाची जागा लाटल्याचा आरोप केल्यामुळे त्यांच्यामध्येही खडाजंगी झाली। ही जागा तुम्ही भीक मागू नका, ही आपण काढून घ्यायची। आमदार साहेब खासदार साहेब आपल्यावर उपकार करत नाहीत, हे नाही। मला बोलू द्या साहेब, तुम्ही बोलताना मी बोललो ना। जे आहे ते आहे, जे आहे ते आहे। आणि आमच्या मतदारसंघामध्ये जागा आहे, आमच्या माता बहिणी जागा हाताला काम देणार तिथं। तुम्ही मराठा समाजाची जागा सुद्धा काढून घ्यायला। आता सगळेजण शांत ऐका जरा। आता हॅलो बघा, आता जी समन्वय बैठक आहे। हॅलो हॅलो दरम्यान या सर्व प्रकारानंतर अखेर जिल्हाधिकारी अमोल येडगे, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, वाठार ग्रामस्थ आणि बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने यांची जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा बैठक झाली। या बैठकीत विजयसिंह मानेंनी जनभावनेचा आदर करत शासनाकडून भाडेतत्वावर देण्यात आलेली वाठार ग्रामपंचायतीची गायरान जमीन आपण परत करत असल्याचं जाहीर केलं। त्यानुसार गावची जमीन कायदेशीररित्या त्यांना परत करण्याबाबत पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। अखेर वाठार ग्रामस्थांच्या एकजुटीपुढे विजयसिंह माने यांना झुकावं लागलं। वाठार ग्रामस्थांनी एकजूट कायम ठेवत गावाची गायरान जमीन वाचवण्यासाठी दिलेला लढा यशस्वी झालाय।